हॅलो भावांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आता आपल्या इंडियन कल्चरमध्ये तर एनिमेज वगैरे येतच राहतात. तर एक नवीन टीजर आलेला आहे, ती म्हणजे महायोद्धा रामाच्या चारित्र्यावरची एक 3D एनिमेशन मूवी. आता बाहेरचे एनिमेशन मूवीज आपल्या भारतात येऊन चांगली तगडी कमाई करून जात आहे. एक नवीन क्रेजच तयार झाला आहे एनिमेशन मूवीजचा. तर आपल्या रामाच्या चारित्र्यावरची मूवी का नाही पाहायची? तर चला आपण त्याचा एक टीजर आलेला आहे तर ते पाहूयात आणि बघूयात कसा आहे हा टीजर वगैरे. तर चला स्टार्ट करतोय. तेरी घोर तपस्या सफल हुई। आंखें खोल राक्षस, तुझे क्या चाहिए? सब चाहिए। सब चाहिए इसे भाई, क्या तो क्या चाहिए? उपाय है गुरुदेव? मार्ग दिखाइए। सिर्फ एक तरीका है, राम। वाह भाई, छान एकदम भारी पाळणा, असा सोन्याचा पाळणा दिसतोय. त्यामध्ये असे आपले प्रभू श्रीराम. एकदम भारी. कुणाल कपूर आज राम. 7 ऑक्टोबर 2025. मोनी राय सीता नाही भाई. मोनी राय सीताच्या रोल मध्ये काय तेवढी छान वाटणार नाही. चांगलं नाही होत. एनिमेशन तर भारी आहे भावांनो. एनिमेशनचं काही हे नाही, पण 3D मध्ये पण भारी वाटतं. फक्त VFX यामध्ये थोडे कमी यूज केलेत. आणि हे असलं काय, राक्षस असे बनवायचे नव्हते ना. जय श्रीराम. ओपी महायोद्धा राम इन 3D एनिमेशन. भारी आहे भावांनो एनिमेशन. तर कधी आहे? 7 ऑक्टोबर 2025. तर चला जाऊयात आपण सर्वजण मिळून आपल्या श्रीरामाची एक नवीन एनिमेशन मूवी बघायला. तर भावांनो, मला तर असं वाटतं की ही मूवी तितकी म्हणजे छान आहे, पण तितकं एनिमेशन हिचं भारी नाही. जसं डिमन स्लेअरचं झालं, सिनचॉ मॅनच्या त्या नवीन मूवीचं झालं. आणि ते सोडून द्या, ते तर इंटरनॅशनल झाल्या म्हणा आता, बाहेर देशातल्या. पण भावांनो, पण आपल्याच इंडियामध्ये बनलेली एक मूवी आहे, ती महाअवतार नरसिम्हा. तशी तरी जर बनवली असती तर छान झालं असतं. आणि हिचे डबिंग कॅरेक्टर जे आहेत ते ओरिजिनल डबिंग ॲक्टर्स नाहीत, तर काय आपल्या ॲक्टरनी त्याची डबिंग केली, हे काय चांगलं नाही. डबिंग ॲक्टर हा एनिमेशनमध्ये एक जीव टाकतो. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं. ट्रेलरमध्ये काही का असो, पण मूवीसाठी तरी डबिंग ॲक्टरची आवश्यकता पाहिजे. डबिंग ॲक्टरकडूनच डबिंग झाली पाहिजे. तर हेच होतं भावांनो आपलं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मराठी मित्रांपर्यंत, कारण आपण पहिल्यांदाच मूवीज एक्सप्लेशन आणि रिव्ह्यू व्हिडिओ घेऊन येत असतो मराठीमधनं. लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.